नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 7 हप्त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे। त्याचा जो पहिला टप्पा असणार आहे तो टप्पा सुरू होणार आहे 1 जानेवारी पासून। सकाळी ठीक 11 वाजल्यापासून पुढे तिथं आपल्याला 7व्या टप्प्याचं जे काही वितरण आहे ते पाहायला मिळणार आहे। बघा, याच्यामध्ये आता 1,500 रुपये आणि 830 रुपये म्हणजे 1,500 रुपये आणि 830 रुपये हे एकदम तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। याचं आता जे काही आहे ते फिक्स होणार आहे। आता जो जानेवारीचा पहिला आठवडा आहे, पहिल्या आठवड्यात 7व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। 14 तारखेच्या आत, 14 जानेवारीच्या आत लाडक्या बहिणींना 7वा हप्त्याचे पूर्ण पैसे हे मिळणार आहेत। लक्षात घ्या, 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। 2100 रुपये असं कुठेही अजून आलेलं नाही। त्यामुळे फक्त आणि फक्त 1,500 रुपये हेच आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। 2100 रुपये मिळणार नाहीत। 2100 रुपयाचा मेसेज हा आता तरी येणार नाही। तुम्हाला 2100 रुपये हे तुम्हाला एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहेत। मार्च पर्यंत, मार्चचा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आर्थिक वर्ष जे आहे ते मार्च मध्ये संपत असतं, एप्रिल पासून नवीन सुरू होतं। तसं जसं मुख्यमंत्री म्हणाले आहेत की आम्ही अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करणार आहोत, तेव्हापासून 2100 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा हप्ता तुम्हाला आता 1,500 रुपये मिळणार आहे। लक्षात घ्या, आज लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचं वितरण हे सुरू आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले देखील आहेत। कोणाकोणाला अजूनही 6व्या हप्त्याचे पैसे आले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कोणाला अजून एकही हप्ता आला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आपण त्यांना निश्चित तिथं मदत करणार आहोत आणि तुम्हाला काय काम करायचं आहे हे देखील सांगणार आहोत। कारण तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला फिक्स तिथं तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपये 6व्या हप्त्याचे आणि मागचे पैसे राहिले असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत। तर लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती तिथं समजणार आहे। मकर संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, परंतु यात एक मोठी चिंताजनक अशी बाब म्हणजे काही महिलांची नावं इथून आता गायब होणार आहेत। आता काय होणार आहे पुढे डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। कारण तुम्ही काय करताय, चॅनल व्हिडिओ तर पाहताय, व्हिडिओ आवडतात सुद्धा तुम्हाला, परंतु गडबडीमध्ये सबस्क्राईब करायचं विसरून जाता। त्यामुळे तुमच्यापर्यंत महत्त्वाची अपडेट्स उशिरा येतात आणि प्रॉब्लेम्स होतो। त्यामुळे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, आता सरकारने 6व्या हप्त्याचं वितरण हे सुरू केलेलं आहे। धडाकेबाज निर्णय इथं घेतलेले आहेत, जबरदस्त निर्णय हे सरकारने घेतलेले आहेत आणि सरकारचं सुद्धा आता आपल्याला इथं कौतुक करावं लागेल। जसं त्यांनी बोलले होते तसं करून दाखवलेलं आहे। 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता येताना दिसत आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळं काही सांगून जात आहे। तुम्ही आता बघत असाल की तुमच्या घरातल्या महिलांना सुद्धा 1,500 रुपयांचं वितरण हे झालेलं आहे। झालेलं नसेल तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत, मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहेत। ते कामं काय आहेत जेणेकरून तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा तिथं योग्यरीत्या मिळणार आहे। याच्यासोबतच एक नवीन आनंदाची बातमी तुम्हाला सांगत आहे। जानेवारीमध्ये तुम्ही नवीन अर्ज हे करू शकणार आहात। लक्षात घ्या, जानेवारीमध्ये तुम्ही नवीन अर्ज सुद्धा आता करू शकणार आहात। कारण आपण आता जर बघितलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी अजून सुद्धा त्याच्यापासून वंचित आहेत। त्यामुळे इथं जर आपण बघितलं, अदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा एकदा आपल्या खात्याचा भार स्वीकारला आहे आणि पुन्हा एकदा त्या महिला व बालकल्याण ह्या खात्याचा भार सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केलेली आहे की आम्ही यावर्षी देखील लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण वाढवणार आहोत। आर्थिक त्यांचं जे काही आहे ते साक्षरता वाढवणार आहोत, त्यासाठी त्यांनी कटिबद्ध आहेत असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी अजूनही पात्र आहेत पण त्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच नवीन फॉर्म अर्ज जी प्रक्रिया आहे ती चालू करू आणि त्यासाठी नवीन वर्षासारखी चांगली संधी कुठलीच नाही। नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून, मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून आपण लाडक्या बहिणींना त्यांना 7वा हप्ता तर देणारच आहोत। याच्यासोबतच नवीन अर्ज करण्याची संधी सुद्धा आपण लाडक्या बहिणींना देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आता सर्व लाडक्या बहिणींचं तिथं चिंता मिटलेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक नवं चैतन्य आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। त्यांना आपले जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत यांनी दोघांनी दिलेलं वचन हे आता पूर्ण होताना इथं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता लक्षात घ्या, 830 रुपये जसं आपल्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळालेला आहे, परंतु अजून देखील 830 रुपयांचं वितरण हे राहिलेलं आहे। भरपूर जणांना 830 रुपये आलेले असतील। पहिला हप्ता कोणाकोणाला आलेला आहे
त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ज्यांना नाही आलेला त्यांनी नाही आल्या असं लिहायचं आहे, कारण ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना तिथं वितरण होणार आहे सुरू. त्यासाठी आताची सगळ्यात मोठी आपण ही ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत. आता तुम्ही म्हणाल की दादा कोणत्या खात्यात पैसे येतात, मी तुम्हाला सांगत आहे, लक्षात घ्या. तुमची बँक कोणती आहे ह्याच्यावरती सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. तुमचं बँक खातं कोणतं आहे, कोणत्या बँकेचं आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू की तुमच्या बँकेत हे पैसे येणार आहेत की नाही, तुम्हाला काय अडचण असू शकते, पुढे पैसे येतील का नाही, याच्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला अपडेट्स निश्चित देऊ. आता बघा, तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट मी जे सांगत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना खुशखबर तर आपण आता दिलेलीच आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी जे काही खुशखबर सांगितलेले आहे ते आता सरसकट पैसे वाटप होणार आहेत. जर अजून देखील 6वा हप्ता आला नसेल तर त्याचं वाटप उद्या होणार आहे. लक्षात घ्या, उद्या जरी रविवार असला तरी बँकेचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ऑटोमॅटिक सेट केलेले असतात. त्यामुळं तुमच्या खात्यावरती पैसे हे पडत राहतील. आणि आज जे पैसे आलेले नसतील, आज संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत ट्रान्झॅक्शन्स होणारच आहेत, परंतु उद्या सकाळी सुद्धा तिथं ट्रान्झॅक्शन्स आपल्याला काही पाहायला मिळतील. कारण यांना लाडक्या बहिणी योजनेचा 6वा हप्ता जो आहे, डिसेंबरचा हप्ता, तो कंप्लीट करायचाच आहे. कारण त्यांना जानेवारीचा हप्ता लगेच तिथं वाटप करायचा आहे आणि लाडक्या बहिणींना इथं मोठं गिफ्ट हे द्यायचं आहे. सर्वसाधारण जर आपण बघितलं तर इथं ज्या मोठ्या प्रमाणात बँका आपल्याला दिसून आल्या त्या म्हणजे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, अशा महत्त्वाच्या काही प्राधान्य दिलेल्या बँकांना इथं पैसे आलेले आहेत. यासोबतच जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे ते म्हणजे पोस्टाच्या खात्याला सुद्धा. पोस्ट खातं ज्यांचं आहे त्यांना सुद्धा धडाकेबाज पटापट पैसे आपल्या अकाउंटवर खटाखट पैसे हे आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोस्टाचं खातं असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पोस्टाच्या खात्यात डायरेक्ट पैसे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर त्याच्यामागं एक कारण आहे, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड अजून मॅपिंग नसणं, म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक नसणं. तर ते करण्यासाठी तुम्हाला पोस्टात जाऊन, आता उद्या पोस्ट बंद असणार तर कदाचित तुम्हाला सोमवारी जाऊन पोस्टात तुमचं बँक खातं जे आहे ते लिंक करून घ्या. म्हणजे तुम्हाला सोमवारपासून पैसे येतील. राहिलेले पैसे असतील, 6वा हप्ता जर राहिला असेल किंवा 6व्या हप्त्याच्या अगोदरचे जे पैसे राहिले असतील ते तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत येऊन जातील. कारण जानेवारीपासून पुन्हा एकदा जानेवारीचा हप्ता म्हणजेच 7वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. 11 वाजल्यापासून पुढं आपल्याला कदाचित तिथं हप्ता यायला लागल्यासारखं आपल्याला दिसू शकतो. आणि सर्व लाडक्या बहिणींचं तिथं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करणार आहोत. कारण त्यांना नवीन वर्षाची भेट, परत एकदा त्यांचा देवाभाऊ, त्यांचे एकनाथ दादा, हे सगळे अजितदादा, हे सगळे परत एकदा त्यांना मोठं गिफ्ट हे नवीन वर्षाचं, मकर संक्रांतीचं गिफ्ट हे त्यांना देणार आहात. कारण त्यांना माहिती आहे की महायुती सरकार हे फक्त लाडक्या बहिणींमुळं परत आलेलं आहे. आता तर 10 जिल्हे जर बघितले प्रामुख्यानं, तर आपण जर बघितलं तर पुणे, सातारा, सोलापूर, इकडे जर आपण बघितलं नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नाशिक, असं सगळे जर आपण बघितलं तर हे काही प्राधान्य देणारे जिल्हे आहेत. वाटप तर सरसकटच होणार आहे, पण पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांमध्ये वितरण होण्याची दाट शक्यता असल्यामुळं तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे तुम्ही सांगू शकता. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्यामुळं आपण त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ. परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तरच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.